नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवी पाहुणी आज आपल्यासोबत आहे चॅट कॉर्नरवरती. खरं तर स्टार प्रवाहावरती विद्या विस्पुते म्हणून आपण तिला भेटतोय आणि हीच विद्या प्रेग्नेंट आहे असं म्हणून सगळीकडे चर्चा देखील होऊ लागलेल्या आहेत. खरं तर विद्या प्रेग्नेंट आहे, मात्र आपली जी अभिनेत्री आहे ती प्रेग्नेंट नाहीये. गिरिजा, तुझं खूप खूप स्वागत चॅट कॉर्नरवरती. आणि सुरुवातीलाच मी हे सगळ्यांना सांगू लागले प्रेक्षकांना थँक्यू. कारण विविध तऱ्हेने मला याची विचारणा होते. अर्थात मला असं बघितल्यावर लोकांना कळतं की मी नाहीच आहे प्रेग्नेंट, म्हणजे तुम्हाला दिसत असेलच. पण माझ्या सिरियलमध्ये इतर कलाकारांना विचारलं जातं की आम्हाला माहिती आहे गिरिजाचा सेकंड चान्स आहे, ती दाखवत नाही सिरियलमध्ये पण कळतं हं आता. आणि एकीला तर कौतुक आहे बाबा, हिचं एवढं मोठं पोट घेऊन ही काम करते वगैरे, अशाही रिॲक्शन्स मिळाल्यात. सो सॉरी फॉर डिसअपॉइंटिंग एव्हरीबडी, पण मी अजिबात प्रेग्नेंट वगैरे काही नाही आहे. विद्या हे कॅरेक्टर प्रेग्नेंट आहे सिरियलमध्ये. पण ही जी विद्या विस्पुते आहे ती ब्रांच मॅनेजर आहे. तुमची बँक देखील अगदी मोठी आहे, म्हणजे सध्या जे काही बँकांच्या लोकांना त्रास होत आहेत तसे त्रास तुम्हाला नाही होत आहेत? नाही होत आहेत ना. इनफॅक्ट आमची जरा गोचीही झाली होती, कारण सगळ्यांना माहिती आहेच आता सिरियलचं शूटिंग हे थोडं आधी केलं जातं आणि मग ती सिरियल दिसते लोकांना. तर काही एपिसोड्स आधी शूट करून ठेवले होते आणि अचानक हा निर्णय गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केल्यामुळे ही टीव्हीवरची बँक अनअफेक्टेड कशी काय असू शकते असे ते एपिसोड्स वाटले असते. तर त्यामुळे कथानक फिरवलं गेलं, अचानक शूटिंग लावलं गेलं, त्यासाठी खूप धावपळ करावी लागली. पण ते खूप छान मॅनेज केलं आहे आणि आता त्यानुसार काही एपिसोड्स आम्ही केले आहेत. किंवा बँकेत जी खोटी कॅश दाखवतात सेट प्रॉपर्टीमध्ये जी असते ती आता वेगळ्या नवीन नोटांची कॅश आहे आमच्याकडे. अशा छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला खोट्या नोटा आणायलाच लागल्यात का? आम्हालाही खोट्या नोटा आणाव्याच लागल्यात नव्या. म्हणजे आता नव्या नोटांच्या पण खोट्या नोटा झाल्या शूटिंगसाठी वापरायच्या पटापट. पण आता लज्जानंतर तू येतेस इकडे दुसरी सिरियल घेऊन. तुझी मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी तू केल्यास आणि त्याच्यानंतर आता सिरियलकडे का वळावं वाटलं? सिरियलकडे असं काही कॉन्शियसली ठरवलं नव्हतं की आता आपण सिरियल करूया किंवा असं काहीच ठरवलं नव्हतं. एक दिवस अचानक पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यांची मुलगी ह्या दोघांचाही मिळून मला फोन आला की असं असं आमच्या डोक्यात आहे, आमचं पहिलंच प्रोडक्शन आहे आणि पुरू काका ह्यांना मी खूप लहान असतानापासून ओळखते. इनफॅक्ट त्यांच्याबरोबर एक नाटक करण्याचा योगही येत होता, जे पूर्ण झालं नाही. पण त्या दरम्यान रिहर्सल्समुळे आमची खूप छान ओळख झाली. ते फार गोड आहे आणि त्यांचं पहिलं प्रोडक्शन आहे. ते स्वतः याची कथा लिहित आहेत म्हटल्यावरती मी म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल, आपण नक्की करायला हवं. ऑल्सो हा गेस्ट अपिअरन्स म्हणजे पाहुणी कलाकार सारखा भाग आहे. अच्छा. ही प्रेग्नंट असल्यामुळे ही काहीच एपिसोड असणार आहे. शिवाय लोकांना स्वप्नातही असा बॉस मिळणार नाही अशी ही अत्यंत प्रेमळ, सोज्वळ, सांभाळून घेणारी, चुका माफ करणारी अशी बॉस आहे. तर असे बॉसेस एनिवेज फार काय टिकत नाहीत. सो मी थोड्या दिवसांसाठी आहे आणि मग माझी अर्थातच लीव्ह सुरू होईल आणि मग काय होईल हा एक मोठा अजून तुझ्यासाठी देखील ते गुपितच. हा, आता पुढची बॉस कोण येते आणि ती काय करते त्याच्यावर काहीतरी. मात्र इकडे सिरियल करतेयस, आधीच्या काही फिल्म्सचे शूट किंवा आम्ही तुला वेगवेगळ्या ऍड्समध्ये देखील बऱ्याचदा बघतो. प्लस 2 स्पेशल सारखं एक मोठं नाटक तुझ्या हातात आहे. 200 भागांचा म्हणजे 200 प्रयोग तुमचे झालेले आहेत, तो टप्पा पार केलेला आहे आणि एक लहान मूल. ही सगळी कसरत कशी जमते? मजेदार असतं सगळं. म्हणजे मी पुण्यात राहते आणि मुंबईत काम असतं, त्यामुळे माझं खूप फिरणं होतं. मग त्यानिमित्ताने आधी असं वाटायचं की अरे बापरे, लक्षात ठेवून गोष्टी कराव्या लागतात, कारण सगळंच विभागलं जातं. मग सगळ्या गोष्टींची नोंद ठेवा, कपडे, दागिने, ह्या गोष्टी त्या गोष्टी, 2 घरांमध्ये संसार असं साधारण होतं. पण मला असं वाटतं त्यामुळे जास्त शिस्त लागली आहे मला. त्यामुळे मी जास्त विचारपूर्वक गोष्टी करते. मग मी कामाच्या वेळा कशाही नसतात माझ्या, मी त्या प्लॅन करते. मग मी त्या मुलाच्या शेड्यूलनुसार प्लॅन करू शकते. सो बऱ्यापैकी इन कंट्रोल आहेत गोष्टी आत्ता तरी. सो मजा येते ही सगळी कसरत करताना. जाहिरातींचा अनुभव फार इंटरेस्टिंग असतो, कारण आजकाल ऑडिशन्स देण्यासाठी तिथे जावं लागत नाही. कारण एकतर मी बऱ्यापैकी जाहिराती केल्याचं त्यांना ते रेफरन्स म्हणून दिसतं आणि फोनवरती फ्रंट कॅमेरानी आपण आपल्या ऑडिशन्स रेकॉर्ड करू शकतो आणि त्या पाठवू शकतो. इतकं सोपं झालं आहे आता ते की त्यासाठी हलावं लागत नाही मला जागचं. आणि मग जर ती जाहिरात झाली म्हणजे कन्फर्म झाली तर मग मी शूटिंगला फक्त जाते. सो खूप सोपं झालंय. आणि शूटिंग पण नाटकाचे दौरे आणि हे सगळं कसं मॅनेज केलं? तालमी दौरे हे आणि इतकं सुंदर नाटक, म्हणजे आमच्याच सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींच्याशी जोडलेलं हे नाटक आहे. त्यामुळे ते नाटक आणि त्याचे विषय आणि तू केलेलं काम
उत्कृष्ट आहे, उत्तम आहे, याच्यात वेगळं सांगायची गरज नाहीये. पण हे सगळं कसं मॅनेज केलंय आणि ती भूमिका कशी आहे त्याबद्दलही लोकांना हो, नक्की. आय थिंक सगळ्यात मोठा काळ जो मी बाहेर म्हणजे घरापासून लांब घालवला तो रिहर्सल्सचा होता. आम्ही पावणे 2 महिने रिहर्सल्स केल्या, ज्यामध्ये मी रिक्वेस्ट केली म्हणून शेवटच्या काही तालमी आम्ही पुण्यात केल्या, म्हणजे मला जरा पुण्यात राहता यावं म्हणून. आणि अलीकडे पण तालमींमध्ये 10-12 दिवस झाले की मग मला एका दिवसाचा 2 दिवसाचा ब्रेक मिळायचा. मग मी जरा जाऊन कबीरला भेटून यायचे, कारण माझा मुलगाही माझ्यासारखाच ड्रामेबाज आहे. तो मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा फोनवरती, तू माझ्या घरी कधी येणार आहेस वगैरे. सो आता मी इतके दिवस लांब आहे की त्याला असं वाटायला लागलं की आई आता आपल्या घरी येणार आहे, तर तो मला विचारायचा की तू माझ्या घरी कधी येणार आहेस. तर असं तरी खूप टाइमपास केला. सो त्या दरम्यान मग मी तसं मॅनेज केलं. अनफॉर्च्युनेटली दौरे खूप कमी होतात मराठी नाटकांचे आता, आणि आमच्या नाटकाचे त्याहून कमी, कारण आमचा सेट खूप बल्की आहे. त्यामुळे तो सगळीकडे असा सर्रास उचलून घेऊन जाणं जरा कठीण असतं. त्यामुळे बाहेरच्या देशांमधले दौरे आमचे खूप लिमिट होतात, कारण तसं ते कंटेम्पररी नाटक नसल्यामुळे, ते जरा पिरियड नाटक असल्यामुळे त्याला ती एक लिमिटेशन पण येते की तुम्ही कुठेतरी जाऊन गोष्टीची जुळवाजुळव करू शकत नाही किंवा सेट उभा करू शकत नाही. त्या सेटला एक विशिष्ट कॅरेक्टर आहे. सो त्या सगळ्या गोष्टी बरोबर, टेलिप्रिंटर्स, ते जुने फोन्स, ते असेवाले लॅम्प्स, पेपर वेट्स, रेनॉल्ड्सची पेन्स, हे कुठे मिळणार आता आपल्याला? ते सगळं कॅरी करावं लागतं. मग त्यावर रिस्ट्रिक्शन्स असतात, कारण आपण बाहेर ट्रॅव्हल करत असलो की मग ते कठीण होतं. सो असं या सगळ्या गोष्टींमधून आम्ही जितकं शक्य असेल तितकं ते नाटक बाहेर न्यायचा प्रयत्न केला आहे. पण अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की खूप सुंदर सेंटर्स जी होती महाराष्ट्रात होती, महाराष्ट्राच्या बाहेर होती. मला अजूनही आठवतं माझ्या वडिलांचे इचलकरंजीला, कोकणात, कुठे कुठे छोट्या छोट्या गावांमध्ये प्रयोग व्हायचे, खूप दौरे व्हायचे. ते आता होत नाहीत. ती सेंटर्स बंद पडली आहेत. तिथे ऑर्गनायझर्स धजावत नाहीत नाटकं घ्यायला, कारण लोक बघायला येत नाहीत. आणि आमचे निर्माते तिथे अंगावर प्रयोग लावू शकत नाहीत, कारण त्याचे काही रिटर्न्स मिळत नाहीत. सो यामुळे ती जरा वाईट कला जरी खूप उत्तम असली किंवा तिचं जतन व्हावं असं जरी असलं तरी तो एक व्यवसाय आहे हे आपल्याला विसरता. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामुळे दौरे खूप कमी झालेत. आता ते काही लोकांच्या पथ्यावर पडतं, पण मला हे फार वाईट वाटतं की नाटक घेऊन त्याच्याबरोबर प्रवास करणं, ही जी मी लहानपणापासून बघितलेली गोष्ट आहे माझ्या वडिलांची, 10-10, 12-12 दिवसांचे, 15-15 दिवसांचे दौरे आणि त्याच्यातल्या सगळ्या गमती जमती, ते आता राहिलं नाहीये. पण काळ बदललाय, तशा गोष्टी बदलल्यात आणि नाटकामध्येही काही प्रमाणात आता पुढे बदल येतील. तुम्हाला त्याचा देखील म्हणजे आनंद घेता येईल आणि नाटक ही जी गोष्ट आहे ती पुढे देखील कायम अशी राहील. खरं तर गिरिजाने फक्त नाटक, सिनेमा किंवा सिरियल नाही तर जाहिरात क्षेत्रामध्ये देखील तिचा एक ठसा उमटवलेला आहे. फक्त मराठी किंवा हिंदीच नाही तर वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील तिने काम केलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि जाहिरात विश्वाबद्दल गिरिजाला काय वाटतंय, तिची वाटचाल तिथे कशी राहिली आहे पाहायचंय एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. गिरिजा ओक आज आपल्या बरोबर आहे आणि जाहिरात क्षेत्रामध्ये तिने जो ठसा उमटवलेला आहे, मराठी अभिनेत्री म्हणून तिला तिकडे कसा मान मिळतो आणि कसा तुझा तिकडचा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. खरं तर असा मराठी अभिनेत्री किंवा मराठी माणूस म्हणून असा बऱ्याचदा उल्लेख होत असेल आणि जाहिरात विश्व तसं खूपच मोठं आहे. मात्र तरी देखील तुझ्या ज्या ऍड्स असतात त्या अगदी म्हणजे लक्षात राहण्यासारख्या असतात. आता सुद्धा जी गुड नाईटची ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये तू खरंच असं वाटतं की त्या मुलाची तू आई असणार आहेस आणि त्या काही सेकंदांमध्ये तू मनात घर करून जातेस. मज्जा असते जाहिराती करणं, कारण फार स्पेसिफिक एक्सप्रेशन्स, एखादा लुक, एखादा एक्सप्रेशन असं ह्यानी फरक पडतो. कारण ती 30 सेकंदाची, 15 सेकंदाची, 10 सेकंदाची जाहिरात असते आणि तेवढ्यात त्याला एक गोष्ट असते, त्यातून एक काहीतरी पोचवायचा प्रयत्न असतो. सो मजा असते सगळी जाहिरात म्हणजे. आणि बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी खूप जाहिराती केल्या आहेत. म्हणजे मीता सावरकर म्हणा किंवा दीपा पर म्हणा, एकेकाळी त्यांचा चेहरा हा ॲड मॉम्स म्हणून खूप फेमस होता. अजूनही खूप आहेत ज्यांनी खरं तर मराठी चित्रपट किंवा फिल्म्समध्ये कामही केलं नाही, फक्त जाहिराती केल्यात, अशाही खूप मॉडेल्स आहेत. आणि मला असं वाटतं की ते खूप नेमकं काहीतरी त्यांना हवं असतं, एक लुक म्हणा किंवा एक अपील म्हणा किंवा सो ते तसं त्यांना ते मिळालं ना, तो लुक, की पटापटा खूप जाहिराती मिळायला लागतात. सो बहुतेक आता मी त्या वयोगटातली आहे. एक मला स्वतःला मूल झाल्यामुळे आपोआपच काहीतरी ममता बिमता आली असेल माझ्यात, माहिती नाही. सो कदाचित त्यामुळे मी ती ॲड मॉम, यंग ॲड मॉम हा जो एक ब्रॅकेट आहे त्यामध्ये मी अशी करेक्ट फिट बसते सध्या. सो मजा येते. आणि तुझं जसं इकडे सगळ्या गोष्टी तू करत असते तसं तू कोणी एकेकाळी एकापेक्षा एक मध्ये देखील आम्हाला परफॉर्मन्स तुझा बघायला मिळालेला होता. खूप छान तू डान्स करतेस. सो त्याच्याकडे आता दुर्लक्ष होतंय.
का दुर्लक्ष होत नाहीये, तर मग त्याच्यासाठी तू काही करतेस? व्हेरी ऑनेस्टली मी एक नवीन गोष्ट करायला सुरुवात केली आहे, जी मी गेले 2 महिने करते. मी कथक शिकते, कारण मी ट्रेंड भरतनाट्यम डान्सर आहे आणि मी भरतनाट्यम शिकले बरीच वर्ष, पण कथक नाही शिकले कधी. आणि मला नव्याने काहीतरी एक वेगळा डान्स फॉर्म या वयात शिकायला मिळतोय, म्हणजे अगदी 1, 2, 3, 4 पासून. त्यामुळे मला खूप मजा येते. सो मी अशी लहान लहान मुलींसारखा जो क्लास असतो ना, की एक एक पाय आपटून बघायचा, या लेवलपासून कथक शिकते. सो पण कथक का, म्हणजे तोच फॉर्म का निवडला? डोक्यात होतं खूप दिवस की कथक? डोक्यात होतं, म्हणजे एकतर तो फॉर्म खूप सुंदर आहे, तो मला खूप आवडतो. आणि एकापेक्षा एक मध्ये माझा जो मेंटॉर होता मयूर, त्यांनी मला हे सुचवलं होतं की एकतर मी उंच आहे आणि माझे हातपाय असे लांब लांब आहेत, त्यामुळे त्याचं असं म्हणणं असायचं की मी नुसते एक एक्सटेन्शन केलं की असं अख्खं स्टेज व्यापल्यासारखं वाटतं, कारण मी आय हॅव अ ब्रॉड स्ट्रक्चर, आय हॅव लॉंगर हँड्स. सो कथकला ह्याचा खूप उपयोग होतो, कारण भरतनाट्यम ॲज अ फॉर्म जरा कन्स्ट्रिक्टेड आहे आणि रिजिड आहे. म्हणजे बसण्याची पद्धत पाय फोल्ड करून असते, हात पण फोल्ड केलेले आत घेतलेले असतात, एक्सटेन्शन्स खूप मोठे नसतात आणि त्याला फ्री फ्लो नाही आहे भरतनाट्यमला कथकसारखा. कारण कथक हे थोडंसं इंटरप्रिटेशन ओरिएंटेड असल्यामुळे त्याच्यात तुम्ही काही गोष्टी करू शकता. भरतनाट्यम तसं थोडं बांधलेलं आहे, इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चर थोडं स्ट्रिक्ट आहे. सो त्यांनी मला असं सुचवलं होतं की तू हा डान्स फॉर्म शिकावास असं मला वाटतं. आणि त्यावर बेस्ड एक कोरिओग्राफीही केली होती, जे मला खूप कठीण गेली होती, कारण माझा बेस कम्प्लिटली वेगळ्या स्टाईलचा आहे. सो मला असं वाटलं एक्सप्लोअर करावं, आणि मला खरंच खूप मजा येते. आणि आत्ता गिरिजाला हा प्रश्न विचारण्याचं कारण देखील तसंच आहे की सध्या सगळीकडे दंगलची धूम आहे आणि आमिर खानला कायमच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. सो तू त्याच्याबरोबर काम केलेलं आहेस, तुझा अनुभव कसा होता आमिर बरोबरचा? मला आता एकतर दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या स्टार बरोबर काम केलं पाहिजे किंवा आमिर बरोबरच वेगळं काहीतरी केलं पाहिजे, कारण गेली 10 वर्ष मी या प्रश्नाचं उत्तर देते. तारे जमीन परचं शूटिंग 2006 मध्ये झालं होतं आणि आता आपण 2017 मध्ये आहोत, आणि तरीही ह्या गोष्टीचं सगळ्यांना खूप अप्रूप आहे. आणि ते अगदी जस्टिफाईड आहे, कारण त्यांनी गेली 20 वर्ष खूप इंटरेस्टिंग गोष्टी करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित ठेवलं आहे. हो, तो आहे परफेक्शनिस्ट, पण त्याबद्दल आपल्याकडे जास्त टिंगल करायच्या पद्धतीने बोललं जातं. मला असं वाटतं की एखादी गोष्ट करत असताना त्याचं 200% लक्ष त्या गोष्टीकडे असतं. म्हणजे तो जर फिल्म सेटवर असेल तर प्रत्येक ॲस्पेक्टबद्दल, म्हणजे कॅमेराबद्दल, डिरेक्शनबद्दल, त्याच्या स्वतःच्या अभिनयाबद्दल, त्या स्क्रिप्टबद्दल, आसपासच्या कंडिशन्सबद्दल, समोरच्या ॲक्टरच्या रेसिप्रोकेशनबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तो विचार करतो. तो पूर्णपणे फोकस्ड असतो पूर्ण वेळ. मी कधीही त्याला भिरभिरलेला, कुठल्या तरी वेगळ्या विचारात भरकटलेला असा बघितला नाही आहे. आणि अजून एक त्याच्याबद्दलची खूप विशेष गोष्ट ती अशी की 5 वाजताच्या कॉल टाईमला पहाटेच्या तो 4:45ला 4:30ला हजर असतो, किंवा तो आपल्यापेक्षा जास्त धावपळ करतो, आपल्यापेक्षा जास्त चांगली त्याची तयारी असते. तो इतकं चांगलं काम करायचा प्रयत्न करतो की आपल्याला दडपण आणि किमान आपण 100% तरी करायलाच हवं इतकं लाजल्यासारखं होतं त्याच्याबरोबर काम करताना. ते फार कमाल आहे आणि फार कमाल एनर्जी आहे त्याची. म्हणजे तो इतकं समोरसून करतो ना सगळं, की त्याला परफेक्शनिस्ट म्हणतात ह्यात मला काहीच वावगं वाटत नाही. पण आता तू जसं मी तुला प्रश्न विचारल्यावर म्हणाली की मला आता दुसऱ्या कुठल्या तरी स्टार बरोबर करायला लागेल काम, कोणाबरोबर काम करायची इच्छा आहे? बापरे, खूप मोठी लिस्ट आहे माझी. पण मी आपण 1, 2, 3 असं टिक मार्क करूया. तू बोल. मला इरफान खान बरोबर काम करायची खूप इच्छा आहे. अरे वा, माझी खूप खूप एकदम ऑफबीट निवडलंयस तू. हो, पण तो कमाल आहे फार, त्यामुळे मला खूप इच्छा आहे त्याच्याबरोबर काम करायची. मला रणबीर कपूर बरोबर काम करायची खूप इच्छा आहे, कारण तो मला खूप आवडतो. स्टार किंवा छान दिसतो म्हणून नाही, पण मला खरंच असं वाटतं की तो खूप चांगला ॲक्टर आहे. सो त्याच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. बघूया काय होतं. फ्युचर प्रोजेक्ट्स काय? फ्युचर प्रोजेक्ट्स अजून असे काही कॉन्क्रीट नाही आहेत, कारण डोल स्पेशलचे अजूनही प्रयोग सुरू आहेत. आम्ही आता 200 प्रयोग करू व्हेरी सून. आणि सो तो एक खूप मोठा टप्पा आहे नाटकासाठी. त्यानंतर कदाचित अजून एक नाटक करायची इच्छा आहे. सो त्याच्याबद्दल काहीतरी होईलच, आणि बघू ॲज थिंग्स कम.
तुला या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. अशीच तुझी कारकीर्द बहरत राहो आणि चॅट कॉर्नरवरती पुन्हा एकदा तू येशील आणि नवीन एखाद्या प्रोजेक्ट बद्दल गप्पा मारशील. यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चॅट कॉर्नरवरती आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारासह. बघत रहा ABP माझा.